1999 पाकिस्तानच्या विरोधामध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं होतं तेव्हा त्या कारगिलच्या युद्धामध्ये खूप सारे सैनिक लढले होते. खूप साऱ्या सैनिकांनी आपल्या देशासाठी आपले प्राण अर्पण केले. देशाच्या इतिहासामध्ये त्या सर्व शहीद सैनिकांचं बलिदान नेहमी लक्षात ठेवलं जाईल. आज आपण एका अशा शूर सैनिकाची कथा ऐकणार आहोत ज्यांनी युद्धाच्या दरम्यान आपल्या शरीरावरती शत्रूंच्या 18 गोळ्या झेलल्या. ते एक असे सैनिक होते ज्यांना जिवंत असताना महावीर चक्रानं सन्मानित केलं गेलं. त्या शूर सैनिकानं शत्रू सैन्याचं शिर कापून त्यावरती आपला तिरंगा फडकवला. एक शूर सैनिक ज्यानं एकट्यानं पाकिस्तानच्या 48 सैनिकांचा खात्मा केला. 1999चं ते वर्ष भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू झालेलं होतं. हजारो पाकिस्तानी सैन्यांनी आतापर्यंत टोलोलिंग टेकडीवरती घुसखोरी करून तो भाग आपल्या ताब्यात घेतला होता. भारतीय सैन्य सतत टोलोलिंगला आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत होतं. टोलोलिंग भारतीय सैन्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आतापर्यंत भारतीय सैन्याचे 3 युनिट तेथे गेले होते, पण त्यांना टोलोलिंग ताब्यात घेण्यात यश मिळालं नव्हतं. पहिल्या युनिटमध्ये 18 सैनिक, दुसऱ्या युनिटमध्ये 22 सैनिक, तर तिसऱ्या युनिटमध्ये 28 सैनिक. हे सर्व सैनिक शहीद झालेले होते. आता टोलोलिंग ताब्यात घेणं हे भारतीय सैन्यासाठी एक आव्हानात्मक बनलं होतं. त्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की टोलोलिंगला ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैन्यातील सर्वात बहादूर बटालियनला बोलावले जाईल. तेथील जवळजवळ 300 किलोमीटर दूर असलेल्या कुपवाडीमधील दुसऱ्या राजपुतन रायफल बटालियनला बोलावले गेले. जेव्हा ही बटालियन पोहोचली तेव्हा सेनाप्रमुखने कर्नल रवींद्रनाथ यांना विचारले, कुणी असा सैनिक या बटालियनमध्ये आहे का की जो टोलोलिंग पहाडीवरती आपला तिरंगा फडकवू शकेल? समोर बसलेल्या सैनिकांमध्ये आता काही वेळासाठी शांतता पसरली. तेव्हा त्या सैनिकाच्या रांगेत बसलेला सर्वात शेवटचा सैनिक हात वर करतो. त्या शांततेचा भंग करत एक आवाज येतो, जय हिंद सर. कमांडो दिगेंद्र कुमार उर्फ कोब्रा. तेथे बसलेले सारे सैन्य मागे वळून पाहते. तेव्हाच आर्मीचे चीफ म्हणतात, तू तर तोच कमांडो आहेस ना ज्याने एका गोळीच्या जोरावरती हजरत वनमध्ये 144 अतिरेक्यांना शरणागती पत्करायला सांगितली होती. त्यानंतर त्या बटालियनला तयार केले जाते. त्यानंतर सुरू होतं ऑपरेशन विजय. 1999ला पूर्ण चार्लीला टोलोलिंग ताब्यात घेण्यासाठी पाठवण्यात आलं. चार्लीच्या त्या सैनिकांनी असे ठरवले होते की सरळ मार्गाऐवजी कठीण मार्गाने जातील. त्यांना कारण तसंच होतं, जर सरळ मार्गाने गेले तर शत्रूच्या सापळ्यात सापडू शकतात. 14 तासांच्या अथक चालीनंतर चार्लीचे सर्व सैनिक टोलोलिंगच्या टेकडीजवळ पोहोचले. या टीममध्ये 10 कमांडो होते. मेजर विवेक गुप्ता, सुभेदार भंवरलाल भाकर, सुरेंद्र सिंग राठोड, लान्स नाईक जसवर सिंग, नाईक सुरेंद्र, नाईक चमन सिंग तेवरिया, लान्स नाईक बच्चन सिंग, CMH जशवर सिंग, हवालदार सुलतान सिंग नरवार. या सर्व कमांडरचं काम होतं की कव्हर फायर करतील. पण जेव्हा 12 जूनच्या दिवशी हे सैनिक टोलोलिंगच्या टेकडीजवळ पोहोचले तेव्हा त्यांचा सामना लगेचच पाकिस्तानी सैन्यासोबत झाला. तरीही भारतीय सैन्य मागे सरकलं नाही. भारत भूमीचे सुपुत्र ते असे कसे मागे सरकणार? दोन्ही बाजूंना गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला होता. भारतीय सैन्यातील कमांडर त्यांना उत्तरे देत होते. पाकिस्तानी सैन्यानं टोलोलिंग टेकडीवर 11 बंकर बनवले होते. कुमार यांना पहिले आणि शेवटचे बंकर लक्ष्य करायचे होते. इतर कमांडोंना उर्वरित 9 बंकर लक्ष्य करायचे होते. पण शत्रू पक्षातील सैन्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. 13 जून 1999 रोजी आपल्या उद्दिष्टांच्या जवळ पोहोचत असताना आक्रमक गट शत्रूंच्या गोळीबारात आला आणि त्यात अनेक जीवितहानी झाली. त्यामुळे एक एक करून दिगेंद्र कुमार यांचे 9 सहकारी शहीद झाले. दिगेंद्र कुमार यांना डाव्या हाताला गोळी लागली होती, तरी देखील त्यांच्या हलक्या मशीन गननं शत्रूवरती गोळीबार सुरूच होता. दिगेंद्र कुमार लढत होते. त्यांनी शत्रू पक्षाचा पहिला टँक उडवला. त्यानंतर त्यांनी शत्रू पक्षाचे 11 बंकर उडवले. पाकिस्तानचे 48 सैनिक मारले गेले. त्याचवेळी त्यांच्या डोक्यात आणि शरीरावरती भागांमध्ये शत्रूच्या 18 गोळ्या लागल्या. तरीही ते थांबले नाहीत. याच वेळेला पाकिस्तान सैन्यातील मेजर अनवर खानचा सामना कमांडो दिगेंद्र कुमार सोबत झाला. दोघेजण एकमेकांसोबत लढू लागतात. काहीच वेळामध्ये दिगेंद्र सिंग अनवर खानचे शिर कापतात आणि त्याच्याच डोक्यावरती ते टोलोलिंगच्या पहाडावरती तिरंगा फडकवतात.
त्यांच्या सोबत सैनिक जेव्हा हे दृश्य पाहतात तेव्हा त्यांच्या अंगावरती रोमांच उभा राहतो. कारगिलच्या युद्धामध्ये भारताचं हे पहिलं यश होतं. युद्धानंतर दिगेंद्र कुमार यांना राष्ट्रपती KR नारायण यांनी त्यांना महावीर चक्रानं सन्मानित केलं. 2005 मध्ये दिगेंद्र कुमार सैन्यातून रिटायर झाले. त्यानंतरही त्यांनी असे सांगितले की युद्ध सुरू झालं तर ते लढण्यासाठी सीमेवरती नक्कीच जातील आणि शत्रूच्या 100 सैनिकांचा खात्मा करून येतील. त्यांचे म्हणणे असे होते की ज्या दिवशी युद्धाची घोषणा होईल त्या दिवशी ते बटालियनमध्ये हजर होतील. त्या शूर सैनिकाला शतशः प्रणाम. कुमार यांचा जन्म शिवदान सिंग यांच्या पोटी झाला आणि ते भारतातील राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील नीमका ठाणात हासिलमधील झालारा जाट या गावात राहत होते. त्यांच्या आईचे नाव राजकौर होते. शिवदान सिंग हे आर्य समाजाचे कट्टर अनुयायी होते. दिगेंद्र कुमार भारतीय सैन्यात सामील झाले. 3 सप्टेंबर 1985 रोजी कुमार राजपुताना रायफल्सच्या 2ऱ्या बटालियनमध्ये ते सामील झाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची बटालियन काश्मीरमध्ये तैनात करण्यात आली. 1987 मध्ये त्यांची भारतीय शांतता दलात निवड झाली आणि त्यांनी श्रीलंकेतील ऑपरेशन पवनमध्ये भाग घेतला. 1987च्या उत्तरार्ध LTTE कडून जाफना ताब्यात घेण्यासाठी भारतीय शांतता दलानं केलेल्या कारवाईला ऑपरेशन पवन हे कोड नेम देण्यात आले होते. कुमार आणि त्यांच्या गटाला तामिळमधील वर्चस्व असलेल्या भागात गस्त घालण्याचे काम देण्यात आले होते. 5 तमिळ अतिरेक्यांनी कुमारच्या पथकातील 5 सैनिकांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली. त्या बदल्यात कुमार आणि त्यांच्या पथकातील उर्वरित सैनिक एका आमदाराच्या घरात घुसून अतिरेक्याचा पाठलाग करतात. तथापि आमदारानं या कारवाईला विरोध केला आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात आमदार 5 तमिळ अतिरेक्यांसह मारला गेला. यामुळे काही वाद निर्माण झाला आणि कुमारला शिक्षा झाली आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. दरम्यान 10व्या पॅराशूट रेजिमेंटचे 36 सैनिक LTTEच्या ताब्यात असलेल्या कालव्याच्या अपेक्षेनं सर्व बाजूंनी वेढले गेले होते. लेफ्टनंट जनरल AS कालकट यांनी त्यांना मुक्त करण्याचे काम कुमार यांना सोपवले. कुमार यांनी 50 किलो दारुगोळा आणि काही बिस्किटे सोबत घेतली आणि नदीवर निघून गेले. कुमार यांनी 72 तास जंगलात बंदिस्त असलेल्या सैनिकांना वाचवले. एक महत्त्वाचा दारुगोळा डेपो नष्ट केला आणि 39 अतिरेक्यांना ठार केले. 2003 साली प्रदर्शित झालेला LOC कारगिल हा कारगिल युद्धावरील आधारित चित्रपट आहे. त्यामध्ये अभिनेता अवतार गिल यांनी दिगेंद्र कुमारची भूमिका साकारलेली आहे. जय हिंद.